नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत पुरी. त्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट पीठ मळलं की पुरी चांगल्या फुगतात आणि पीठ मळल्या लगेचच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पीठ भिजत ठेवलं तर पुरी पातळ होईल. पीठ पातळ झालं तर पुरी पातळ येईल आणि पुरी कडक होते. पिठाचा थोडा गोळा घेऊन अशी चपाती मोठी लाटून घ्यायची आहे. चपाती मोठी लाटली की त्याला आपण एका भांड्याने पुरीचा आकार देणार आहोत. मस्त सगळ्या बाजूनी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि असं त्याला आकार देऊन पुऱ्या बनवायच्या आहेत. पुऱ्याला पीठ काढून घेऊन साईडला ठेवून द्यायचं. थोडंसं पीठ टाकून एका ताटामध्ये पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत लाटलेल्या. अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. छोटीशी एक पुरी राहिलेली आहे शेवटची, ती मी लाटून घेते. पीठ चांगलं मळून घेतलं की अशी मस्त गोल गोल चपाती येते. आपण जशी चपाती करतो तेल लावून तशी करायची नाही, डायरेक्ट लाटायची आहे आणि परत आपण असं आकार देऊन पुऱ्या बनवून साईडला ठेवणार आहोत. एकत्र सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्यानंतर एकत्र तळायला घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपले पुऱ्या सर्व रेडी झालेल्या आहेत. छोटंसं पीठ थोडं राहिलेलं आहे, ते मी लाटून घेतलेलं आहे. एका साईडला आपण तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता ह्या सगळ्या आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तेल तापायला ठेवलेलं होतं आधी मी, नंतर ह्याच्या एडिटमध्ये टाकलेलं आहे ते. अशा प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे. पुऱ्या तळल्यानंतर आपण जाळीमध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून तेल आपलं सर्व एका वाटीमध्ये पडेल, पुरीला लागून राहणार नाही. अशा 3 टाकलेल्या आहेत आधी मी. मस्त फुगलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. पुरी कशा गोल गोल फुगलेल्या आहेत आणि काढून घ्यायच्या आहेत आता पुऱ्या. नंतर मी 4 पुऱ्या टाकलेल्या आहेत. बघा कशा गोल फुगतात. तेल तापलं की मस्त फुगतात, कडक होत नाही पुरी. मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या. ह्या पण आता आपण काढून घेणार आहोत जाळीमध्ये. आणखी आपण 4 पुऱ्या टाकलेल्या आहेत तळायला. चपातीपेक्षा पुऱ्या पटकन बनवून होतात, वेळ लागत नाही जास्त बनवायला. पीठ मळल्या लगेच आपण बनवून घ्यायच्या पुऱ्या, तळून पण घ्यायच्या. अशा फुगतात त्या मस्त. काढून घेणार आहोत आता आपण पुरी. अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून होत आहेत. शेवटच्या 4 राहिलेल्या आहेत त्या मी टाकलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. अजिबात वेगळं काही करायची गरज पडत नाही की आपली पुरी फुगावी म्हणून. पीठ घट्ट मळायचं आणि पीठ मळल्या लगेच करायला घ्यायच्या पुऱ्या. पीठ भिजत ठेवायचं नाही. भिजत ठेवलं तर पीठ पातळ होतं आणि पुरी पातळ लाटली जाते आणि ती कडक होते. त्याच्यामुळे घट्ट पीठ मळून लगेच आपण करायला घेणार आहोत. अशा मस्त टम्मूक फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या.
एका साईडला टिश्यू पेपरवरती मी त्या सगळ्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. थोड्याशा ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, ज्याचं तेल आहे अजून पुरीवरती. फास्ट गॅसवर तळल्या तरी पुऱ्या चालतात. मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या आपल्या. तेल पण कडक तापलेलं आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे. बारीक ठेवलं तर पुरी कडक होईल, अशी फुगणारच नाही. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. झाल्या आपल्या पुऱ्या तयार. थँक्यू.